नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 7 जून 2026 रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जगातील सौंदर्याकडे पाहणे ही मनाच्या शुद्धीची पहिली पायरी आहे। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात घरफोड्यांच्या घटना वाढत असून पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलपुरा रोड परिसरात एका बंद घरफोड्या चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली। घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील सामानाची उलथापालथ केली। नेमके काय चोरीला गेले आहे याची माहिती घरमालक परतल्यानंतरच समोर येणार आहे। अमरावती शहरातील बेलपुरा रोड परिसरात असलेल्या मशानकर हॉस्पिटल समोरील रमेश मंगेश उबाळे यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी हात साफा केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रमेश उबाळे यांचे कुटुंब कालच कोल्हापूर येथे गेले होते। घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला। सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा तसेच तपासाची प्रक्रिया सुरू केली। घरातील कपाटे फोडण्यात आली असून कपडे आणि इतर साहित्य अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आले। संपूर्ण घरातील सामान विखुरलेले दिसून आले। मात्र घरमालक बाहेर गावी असल्यामुळे नेमके किती आणि काय साहित्य चोरीला गेले आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। घरमालक परतल्यानंतर चोरीच्या मालमत्तेचा तपशील स्पष्ट होणार। दरम्यान राजापेठ पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अमरावती शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। बंद घरे आणि निर्जन परिसर चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या प्रकरणाचा तपास राजापेठ पोलीस करत असून चोरट्यांच्या लवकरच पर्दाफाश होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश, इंधन बचतीचा निर्धार आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार। जागतिक सायकल दिनानिमित्त आज अमरावती शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत आयोजित या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो सायकल प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वाटचाल करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अर्थात माय भारत उपक्रमांतर्गत आणि जागतिक सायकल दिन 2026 निमित्त अमरावतीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। सकाळी ठीक 7 वाजता जिल्हा स्टेडियम येथून मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा या नेशन फर्स्ट चॅलेंज मोहिमेअंतर्गत आयोजित या रॅलीत शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। जिल्हा स्टेडियमवरून सुरू झालेली ही रॅली इरविन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पुन्हा इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल मार्गे कलेक्टर परिसर आणि सर्किट हाऊस परिसरातून अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे पोहोचली। तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना सायकलचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देणे, इंधनाची बचत करणे, वाहतूक प्रदूषण कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा होता। विशेष म्हणजे या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। सायकलीप्रती असलेले प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव यामुळे संपूर्ण शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले। माय भारत अमरावती महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय,
ग्रामीण पोलीस प्रशासन आणि अमरावती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अतुल कलमकर, डॉक्टर कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। फिट इंडिया, हेल्दी इंडिया आणि पर्यावरणपूरक भारत घडवण्याचा संदेश देणारी ही सायकल रॅली अमरावतीकरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। मेरा युवा भारत अभियानांतर्गत तसेच अमरावती सायकलिंग असोसिएशन, अमरावती रोड रनर ग्रुप, जिल्हाधिकारी कार्यालय, कमिशनर ऑफ पोलीस कार्यालय, SP कार्यालय यांच्या मार्फत आज सायकल दिनानिमित्त आज ही रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे आरोग्याचं महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही। रोज सकाळी 1 तास किमान प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी दिला पाहिजे आणि सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे आणि आपलं मनशांती, आरोग्यासाठी, फिटनेससाठी सायकलिंग अत्यंत जरुरी आहे। माझं आपल्या माध्यमातून अमरावती शहरातील पूर्ण नागरिकांना आव्हान आहे की रोज किमान 1 तास स्वतःसाठी द्या। सायकल चालवा, रनिंग करा, स्विमिंग करा, योगा करा, वॉकिंग करा, पण काहीतरी करा। आज जागतिक सायकल डे आहे आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच आवाहन सुद्धा केलेलं होतं की पेट्रोल वाचवा, सायकल चालवा। आणि निसर्गाच्या दृष्टीने आता नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन आपण साजरा केलेला आहे। या आता सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सायकलची गरज ही तेवढीच आहे। जेवढी सायकल वापरणार तेवढंच पेट्रोल डिझेल वाचणार, म्हणजेच राष्ट्रीय संपत्ती वाचणार। आणि या सायकल डेच्या निमित्ताने एक संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो की सायकल सोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने प्रत्येकाने झाड लावणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सुद्धा आवाहन मी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करतो। हा कार्यक्रम खेलो इंडिया, अमरावती महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असा संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद। जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित या भव्य सायकल रॅलीने पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश दिला आहे। बदलायची सुरुवात स्वतःपासून करा आणि शक्य तेथे सायकलचा वापर वाढवा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले। जागतिक सायकल दिनानिमित्त अमरावतीत उत्साहाचे आणि आरोग्याचा संदेश देणारे चित्र पाहायला मिळाले। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आणि खेलो इंडिया सेंटरच्या पुढाकारातून शेकडो विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढत जागतिक सायकल दिन साजरा केला। फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या खेलो इंडिया सेंटरच्या वतीने जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी खेलो इंडिया अंतर्गत विविध 5 खेळांमधील विद्यार्थ्यांनी सायकल चालवत आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। शेकडो विद्यार्थ्यांनी शहरात सायकल रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। सायकलिंगमुळे आरोग्य चांगले राहते, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी ही सायकलचा वापर महत्त्वाचा असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला। या कार्यक्रमाला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी चेंडके, डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे, डॉक्टर संजय तिरतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच खेलो इंडिया प्रशिक्षक जितेंद्र भुयार, महावीर धुरदर, अनिल नागपुरे, वैभवी थेटे, अक्षय टेकाळे आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता। विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे जागतिक सायकल दिनाचा हा उपक्रम संस्मरणीय ठरला असून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले। जागतिक सायकल दिवस हा भारत सरकार तर्फे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साईतर्फे हा मनवला जातो। हा संपूर्ण भारतात जागतिक सायकल दिवस हा होऊन राहिलेला आहे। सोबतच आपले 5 अकॅडमीज खेलो इंडिया, HUPM खेलो इंडिया सेंटरद्वारे पण आपण इथे याचा सहभाग घेतो आहे आणि अशा ह्या प्रोग्राममध्ये आपण डिसिप्लिनरी सहभाग घ्यायला पाहिजे आणि आपलं एक चांगलं प्रदर्शन आपण करायला पाहिजे व आपलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं एक शिस्त आपण ह्या ठिकाणी दाखवायला पाहिजे। फिटनेस, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही सायकल रॅली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली।
जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अमरावतीच्या बडनेरा परिसरात गेल्या 8 दिवसापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बेघर निवारा केंद्रापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. नेमकी काय आहे ही समस्या पाहूया रिपोर्टमधून. अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणारा बडनेरा झोन क्रमांक 3 परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बेघर निवारा केंद्रापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या 8 दिवसापासून बंद आहेत. यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे चांदणी चौक परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र पथदिवे बंद असल्याने वाहन चालक, पादचारी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून गुन्हेगारी घटनांनाही खतपाणी मिळण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहे. बेघर निवारा केंद्राकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन आणि महावितरणाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बंद पथदिवे तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. 8 दिवसापासून अंधारात असलेल्या या प्रमुख मार्गाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा वेळेत उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. आता या नागरिकांच्या या मागणीची दखल प्रशासन कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळघाटात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धारणी तालुक्यात सायंकाळी 7 वाजतापासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असला तरी या पहिल्याच पावसाने काही गावांमध्ये मोठे नुकसानही केले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरावरील टीन उडाले, तर शिरपूर गावातील एका कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पंचनामा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना उफाळली आहे. धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरात सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाचे स्वागत केले. पहिल्याच पावसामुळे गडगा, सिपना आणि तापी नदीच्या पात्रात पाण्याची आवक सुरू झाली असून परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीलाही वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या आनंदासोबतच काही गावांमध्ये वादळी वाऱ्याने नुकसानही केले आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली तर काही घरावरील टीन पत्रे उडून गेलीत. शिरपूर गावातील नांदुरकर यांच्या घराचे आणि गोठ्याचे टीन वादळामुळे पूर्णपणे उडून गेले. त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतरही संबंधित पटवारी आणि ग्रामसचिव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अद्याप पंचनामा न झाल्यामुळे शिरपूर गावातील नागरिकांचे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसामुळे शेतकरी सुखावले असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मेळघाटातील पहिल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र शिरपूर सारख्या गावामध्ये झालेल्या नुकसानीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून मदत जाहीर करणे गरजेचे आहे. आता प्रशासन या नागरिकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार. जागतिक पर्यावरण दिनी झाडे लावण्याचे आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असताना अमरावती जिल्ह्यातील खल्लार परिसरातील चंद्रपूर गावात मात्र याचा अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल 10 ते 12 हिरवीगार झाडांची कत्तल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायतीने महावितरणाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. खल्लार परिसरातील चंद्रपूर गावात पर्यावरण दिनी घडलेल्या एका घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अनेक वर्षापासून उभी असलेली हिरवीगार झाडे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी कापल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जुनी विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना झाडांच्या फक्त फांद्या छाटण्याऐवजी अनेक झाडे थेट जमिनीपासून काही फूट उंचीवरून तोडण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा अभियान राबवत असताना दुसरीकडे पर्यावरण दिनीच हिरवळीवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. अनेक वर्षाच्या वृक्ष संपदेची अशा प्रकारे कत्तल केल्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि गावकरी आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी हा प्रकार सरपंचाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवून महावितरणाला कारणे दाखवा नोटीस देण्याचे आश्वासन सरपंचांनी दिले आहे. आता या प्रकरणात महावितरण प्रशासन काय भूमिका घेते आणि वृक्षतोडीबाबत जबाबदारांवर कारवाई होते का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश सरपंच ग्रामपंचायत चंद्रपूर. काल दिनांक 5 जून 2026 पर्यावरण दिनानिमित्त आम्ही ग्रामपंचायतीचा कार्यक्रम उरकून झाल्यानंतर MSCBच्या मनमानी कारभारामुळे जे इलेक्ट्रिक लाईट खाली जे येणारी स्ट्रीट लाईट खाली जे येणारी झाडे आहेत ती जिवंत झाडाची उभी कत्तल करण्यात आली. MSC मार्फत आम्हाला ग्रामपंचायतला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस किंवा काही न दिला, कोणतीही माहिती न देता त्यांनी स्वतःहून आपल्या मनमानीने सर्व जिवंत झाडाची कत्तल केली आहे. त्या संदर्भात गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायतमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला पूर्वसूचना विचारली व ग्रामपंचायतला काही माहिती दिली का MSCBने. तर मला ग्रामपंचायतला काही माहिती नव्हती. त्या संदर्भात आम्ही त्यांना आता पुढच्या कारवाईसाठी त्यांना लेटर देऊ, ग्रामपंचायततर्फे एक लेटर देऊ आणि त्यांना विचारणा करू की तुम्हाला झाडाची शासना नियमानुसार किती प्रमाणात कत्तल करण्याचे आदेश आहेत, बुडापासून किंवा शेंड्यापासून किती फूट काटायचे आदेश आहे हे आम्हाला त्वरित पत्राद्वारे कळवण्यात यावे. पर्यावरण दिनी झाडाची कत्तल झाल्याचा आरोप आणि त्यावरून ग्रामस्थांचा वाढता रोष यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. विकास कामे करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही देखील प्रशासनाची जबाबदारी आहे. आता ग्रामपंचायतीच्या नोटिसीनंतर महावितरणाकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे स्मशानभूमी आता केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण राहिले नसून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारंजा लाड नगर परिषद आणि वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मोक्षधाम स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे येथे लावलेले प्रत्येक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन केले जात आहे. त्यामुळे एकदा लावलेले झाड पुन्हा लावण्याची वेळ येत नाही. पाहूया हा प्रेरणादायी वृक्ष संवर्धनाचा उपक्रम. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कारंजा लाड येथील मोक्षधाम स्मशानभूमी परिसरात विविध जातींच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. कारंजा लाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत तसेच अनेक वर्षापासून श्रमदानातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या सदस्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ झाडे लावली जात नाहीत तर प्रत्येक रोप दत्तक घेऊन त्याचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. मार्च महिन्यात लावण्यात आलेली झाडे सुद्धा आज हिरवीगार आणि जिवंत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. झाडाला एका लहान बाळाप्रमाणे जपण्याचा संदेश देत वैकुंठ सेवाधारी परिवारांचे स्वयंसेवक नियमित पाणी देणे, साफसफाई करणे आणि झाडांच्या वाढीची काळजी घेण्याचे काम श्रमदानातून करत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणा इतकेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्मशानभूमी सारख्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. झाड लावणे सोपे असते, मात्र ते जगवणे हेच खरे पर्यावरण रक्षण असल्याचा संदेश कारंजा लाडच्या या उपक्रमातून दिला जात आहे.
नागपूरमध्ये आज विश्व सायकल दिनानिमित्त आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणाऱ्या संडे ऑन सायकल या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, युवक, सामाजिक संस्था तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत सरकारच्या फिट इंडिया अभियानाला बळ देणाऱ्या या उपक्रमात सहभागी होत सर्वांनी निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. विश्व सायकल दिनाचे औचित्य साधत नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संडे ऑन सायकल या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या फिट इंडिया अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सायकल रॅलीमध्ये नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना, युवक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सायकल चालविणे हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून पर्यावरण संरक्षणासाठीही महत्त्वाचे असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. वाढते प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि शारीरिक हालचालीचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सायकलिंग हा प्रभावी पर्याय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. फिट इंडिया अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी नियमित व्यायाम, सायकलिंग आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा असे आवाहनही करण्यात आले. या उपक्रमामुळे नागपूरकरांमध्ये आरोग्य आणि पर्यावरण बाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज वर्ल्ड बाइसिकल डे के निमित्त में फिट इंडिया मूवमेंट के अंदर साइकिलिंग का आज प्रोग्राम आयोजन किया गया था, जिससे फिट इंडिया मूवमेंट का अंतर्गत सभी को प्रोत्साहन देना इसका ये मेन उद्देश्य है और साइकिल चलाकर सब फिटनेस अपना बढ़ाए, ये इसका आज उद्देश्य है. नागपुर शहर के युवाओं को विश्व साइकिल दिवस पर क्या संदेश देना चाहेंगे? सभी साथ ही इस कार्यक्रम का जो आज आयोजन किया गया है, इसमें क्या पुलिस के जो कर्मचारी अधिकारी हैं उन्होंने ही भाग लिया है या बाहर के भी लोग इसमें शामिल हुए? यहाँ पर आज नागपुर साइकिल एसोसिएशन के जो मेंबर्स हैं उन्होंने और हमारे पुलिस के अधिकारी और जवानों ने इसमें हिस्सा लिया है. साथ ही में जो पुलिस हेडक्वार्टर के रिक्रूट्स हैं उन्होंने भी हिस्सा लिया है. और एक ही संदेश है कि फिट इंडिया मूवमेंट में सभी लोगों को फिट रहो, स्वस्थ रहो, यही सबका उद्देश्य है. थैंक यू. निरोगी शरीर, स्वच्छ पर्यावरण आणि फिट भारताचा संदेश देणाऱ्या संडे ऑन सायकल या उपक्रमाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांच्या आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेतात वायर कंपाऊंडचे काम सुरू असताना पारधी समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 2 जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील रामपुरी वडगाव येथील जयश्री सखाराम चव्हाण यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या कुटुंबियांसह आणि इतर महिलांसोबत शेताचे वायर कंपाऊंड उभारण्याचे काम करतात. छत्रपती संभाजीनगर येथील शकील अहमद सिद्दीकी यांच्या भेंडाळा शिवारातील गट क्रमांक 232 आणि 237 मधील शेतात 4 जून रोजी सकाळी काम सुरू असताना 2 जण तेथे आले. संबंधित जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असल्याचे सांगत त्यांनी काम थांबवण्यास सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला. मात्र मालकाच्या सूचनेनुसार काम सुरू ठेवणार असल्याचे महिलांनी सांगितल्यानंतर वाद वाढल्याचा आरोप आहे. यावेळी तक्रारदार महिलेला तिच्या समाजावरून कथित जातीवाचक शब्द वापरून अपमानित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या आरोपीने महिलेला चापट मारली, तिचा हात पकडला, साडीचा पदर ओढला आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणामुळे भेंडारा परिसरात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.